स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सराफ व्यावसायिकांचे प्रश्न आणि पडळकरांची उत्तरं, रिसॉर्टमध्ये रंगलेल्या कार्यक्रमाची झाली चर्चा. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सातारा स्थित सराफ व्यावसायिकांनी मराठा सराफ असोसिएशन सातारच्या वतीने पार्टी रिसॉर्ट सातारा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये सराफ व्यावसायिकांच्या अडचणीवर औचित्याचा मुद्दा मांडल्याबद्दल मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं. यावेळी गलाई बांधवांच्या अडचणीच्या मुळापर्यंत जाऊन समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हा विषय घातला. लवकरच या विषयावर मोठं जन आंदोलन उभा करण्याचं आश्वासन आमदार पडळकरांनी दिलंय. तसेच सर्व गलाई बांधवांनी दोन्ही भावांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहण्याचा शब्द दिलाय. त्या कलमाचा गैरफायदा घेऊन जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून आपण त्याची सुरुवात या पवित्र भूमीतून करतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय पंकजभाई दबडे, सांगली जिल्हा परिषदचे माजी सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर, माननीय धोंडीराम पाटील सेठ, माननीय अंकुश सेठ मोरे, माननीय सुजित जगताप सेठ, माननीय अमर सेठ मोहिते, माननीय उदय सिंग गायकवाड सर, पांडुरंग गिड्डे, चंद्रकांत जंजे, बाकीची सगळी मंडळी आहेत. अनेक जण आहेत की ज्यांची मला नावं माहीत नाहीत. सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपला जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आहे. माणिक शेठ आपले आहेत जे गुलबर्ग्याला त्यांचंही दुकान आहे. निलेश पाटील आहेत माझ्याबरोबर आलेले सहकारी मित्र. तर हा विषय काही राजकीय विषय नाही. मी सभागृहामध्ये जी भूमिका मांडल्यानंतर जे देशभरातून मला फोन आले आपल्या दुकानदार गलाई बांधवांचे आणि राज्यातून काही सराफ असोसिएशनच्या अध्यक्षांचे फोन आले आणि जे सोनार काम करणारी पूर्वीपासूनची लोक आहेत त्याही लोकांचे मला बऱ्याच फोन आले की आम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि त्यामधून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. मी सभागृहामध्ये भूमिका मांडली. याचा फायदा असा झाला की तुम्ही सगळेजण आता एकत्रित व्हायला लागलाय. बरोबर ना? तुमच्यामध्ये एकी व्हायला लागलीय, संघटन व्हायला लागलंय, एकजूट व्हायला लागलंय. आणि म्हणून माझ्याही आता विषय लक्षात आला की आता आपली जबाबदारी वाढली आहे. नुसतं सभागृहात एकदा विषय मांडला म्हणून हा प्रश्न सुटत नाही. तर हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. चोर सोडून सराफाला फाशी, चोर सोडून गलाईवाल्याला फाशी, हा उद्योग बंद झाला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आता आमच्या मित्रांनी खूप चांगला इथं विषय मांडला की सातारा एसपी साहेबांनी एक प्रेस घेतली आणि त्याने सांगितलं की 7 किलो सोनं आम्ही चोरांच्याकडून जप्त केलं. मला सातारा एसपीच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यायची आहे. इथं एक एपीआय सुधीर पाटील नावाचा एक हरामखोर प्रवृत्तीचा एपीआय इथं आहे. आता तो साताऱ्यामध्ये आहे. पूर्वी तो आटपाडीला होता, परत तो सांगलीला होता. या हरामखोरानं मागच्या 2 महिन्यापूर्वी सांगलीतल्या एका सराफाकडे जाऊन रेड टाकली आणि अख्खं सोनं गोळा करून तो घेऊन आलाय. ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती पहिला फौजदारी चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सातारा एसपींच्याकडे माझी मागणी आहे की हा एपीआय सांगलीला गेला होता. मला जरा वेळ नव्हता म्हणून मला तिकडे येता आलं नाही. माझ्याकडे एक प्रकरण, मला नुसता फोन आला होता या प्रकरणामध्ये. तो सांगलीच्या सराफांच्याकडे गेला. तुम्ही चोरीचं सोनं घेतलंय, सगळे सीसीटीव्ही बंद केले आणि सगळं तिथलं सोनं गबाळ. अरे मग हा चोर आहे ना, हा 1 नंबरचा हरामखोर माणूस आहे ना, जो सगळं सराफाचं सोनं घेऊन येतो. मग ह्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे?
411 कलमचा गैरफायदा घेऊन तुम्ही किती अन्याय करणार आहे? कलम काय म्हणतंय की चोरीचं सोनं घेतलं आणि त्याची विल्हेवाट लावली तर तुम्ही आरोपी होता. चोरी कोण करतंय? चोरी कुठं होत्या कराडात, चोरी कुठं होत्या दहिवडीमध्ये. तिथं आमचा माणूस प्रत्यक्ष सहभागी आहे का? नाही आहे. बरं तुम्ही कुणाकडे घेऊन येताय? ज्वेलर्सवाल्यांच्याकडे. तुम्ही पावती आता जो कुणातरी ओळखीने येतो, रोज ओळखीने येणाऱ्या माणसाचं सोनं आमचा ज्वेलर्सवाला घेतो. तो काय डायरेक्ट चोराकडचं सोनं घेत नाही. आणि ज्वेलर्सवाल्याकडचं सोनं आमचा गलाई बांधव तो रिफाईन करून देतो. रोजचं त्यांचं झालं येणं आहे. त्याला काय माहित आता की कपाळावर पुन्हा जे लिहिलंय काय तिथं तुम्ही त्याचा गैरफायदा तुम्ही घेता. 5-5 ग्राम 10-10 ग्राम 20-20 ग्रामच्या ऐवजी तुम्ही किलो सोनं त्यांच्याकडून जमा करून घेता. एकाच रिकव्हरीमध्ये तुम्ही 4-4 जणांच्याकडून सोनं घेता. मग ते सोनं जातंय कुठं? ते सोनं जातंय या पोलीस ऑफिसरांच्या घरामध्ये, दुसरीकडे कुठं जात नाही, यांच्या घरामध्ये जातंय. मी जबाबदारीनं बोलतोय. अनेक प्रकरणं आमच्याकडे येतात. सगळेच पोलीस ऑफिसर असं करतायत अशातला भाग नाही, पण ठराविक जे पोलीस ऑफिसर आहेत त्यांना चटक लागली आहे या विषयाची. गावाकडे एखादा एकर विकायला निघाला, भावाचा फोन आला, ही म्हणते सराफवाल्याला पहिला पकडा, त्याला घेऊन या, तरच ते आपली संध्याकाळी जमा होऊ शकते. 5-10-20 लाख रुपये लगेच आपण गोळा करू शकतोय. हे इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही. त्यासाठी आपण सगळेजण ताकदीने एकत्रित येऊ. तुम्ही सुद्धा काही पथ्य पाळले पाहिजे. जे कोणी अनोळखी लोक आहेत काय सोनं घेऊन येत आहेत ते पण आपण घेता कामा नये. परंतु जर चुकीच्या पद्धतीनं आपली हॅरेसमेंट होतीये तर या हॅरेसमेंटच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. हा सगळा केंद्र सरकारकडे जाणारा विषय आहे. हे आपल्याला उठाव मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. देशभरात कानाकोपऱ्यात आपले सगळे दुकानदार बांधव आहेत, तिकडून फोन येतात. आता पश्चिम बंगालवरनं फोन आला, आम्ही काय करू शकतो? आम्ही काय एवढे वरच्या लेवलचे नेते नाही, आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. पश्चिम बंगालमध्ये एखाद्या दुकानदाराला तिथले पोलीस कारण नसताना, हा तुमचं काय 5-10 ग्राम विकलंय, 50 ग्राम विकलंय, 100, जे खरं आहे त्याला पुरावे आहेत, ठीक आहे, त्यामध्ये आम्ही काहीतरी करू ना. पण तुम्ही अव्वाच्या सव्वा वसूल करून घेताय. बरं जे सोनं नुसतं गाळलंय, आमच्या दुकानदारांनी ते सोनं नुसतं गाळलंय, मजुरी 1,500, 2,000, 5,000 मजुरी मिळाली असेल, याच्या पलीकडे त्याला काही मिळत नाही. गाळून सोनं दिलं म्हणून तुम्ही 500 ग्राम द्या, 1 किलो द्या, हे कुठंपर्यंत चालणार? आता दुकानदारीची ती परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वीची दुकानदार, आता लोक सांगतात आम्हाला, मी तर काही दुकानदारीत नव्हतो त्यामुळे मला माहित नाही, पण आमची दुकानदार लोक सांगतात की पूर्वी जी परिस्थिती होती ती आता परिस्थिती दुकानदारी क्षेत्रामध्ये राहिली नाही. जुने जे काही भांडवलदार दुकानदार आहेत त्यांनी आता वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्याचा वापर केला आणि त्या उद्योगामध्ये ज्यांना सह आरोपी करताय ते जर निर्दोष सुटत असतील तर कुठंतरी पाणी मुरतंय, आमच्या लोकांच्या वरती अन्याय होतोय, हे कोर्टात सिद्ध झालंय. आम्ही सांगतोय म्हणून नाही, आमची लोक आहेत म्हणून आम्ही आमच्या लोकांच्या बाजूने बोलतोय. ज्यांना तुम्ही सहआरोपी केलाय, ज्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं, ज्यांच्यावरती तुम्ही केसेस टाकल्या, ज्यांना 2-2, 3-3 महिने आमच्या दुकानदार बांधवांना तुम्ही जेलमध्ये ठेवलं, सर ते शेवटी कोर्टात तर सिद्ध होतं ना. 99% निर्दोष लोक आहेत आमची, 99% लोकांच्या वरती निर्दोष मुक्तता त्यांची झालेली आहे. याचा अर्थ असा होतो की आमच्या लोकांच्या वरती पोलिसांची जी कारवाई होतीये ती 100% चुकीच्या पद्धतीने होतीये. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की चुकीच्या पद्धतीनं आमच्या लोकांच्या वरती कारवाई करू नका, याच्या पलीकडे आम्ही काही म्हणत नाही. आणि हेच मागणं घेऊन आपण एक संघटन मजबूत करू, ताकदीनं आपण सगळेजण पुढे जाऊ. देशभरातल्या सगळ्या दुकानदारांना विनंती करू, सराफवाल्यांना आपल्या सोबत घेऊ, सगळ्या त्यांचंही हेच दुखणं आहे, त्यांची हीच अडचण आहे. आणि आपण राज्य सरकारकडे हा विषय लावून धरू आणि राज्य सरकारच्या आपल्या नेतृत्वाला विनंती करू की तुम्ही हा विषय केंद्र सरकारकडे लावून धरा आणि आपण हे निश्चितपणे करू शकतो. आपण हे त्यांच्या कानावरती घालू शकतो आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पावलं उचलू शकतो. एवढंच या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला शब्द देतो. तुम्ही आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही ज्या विश्वासाने एकत्रित झालाय
दुकानदार एवढ्या संख्येने एकत्रित होणं साधी सोपी गोष्ट नाही, याची मला जाणीव आहे. तुम्ही पण काय एकदम साधे सुधी माणसं आहात अशातला भाग नाहीये. तुम्ही पण तुमच्या गावातले पुढारी आहात. तुमच्या गावात भाऊ सरपंच असेल, वहिनी पंचायत समिती सदस्य असेल, मोठा भाऊ कधी तर जिल्हा परिषदला निवडून आला असेल. मला माहीत आहे तुम्ही काय अशी काही साधी माणसं नाही, पण तुम्हालाही माहीत आहे की हा आता प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नावरती आपण सगळ्यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना झालेली आहे. हीच जाणीव आपण सगळ्या दुकानदारांच्या मध्ये निर्माण करू आणि या प्रश्नाची सोडवणूक करेपर्यंत आपल्याला झोप लागता कामा नये अशा पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ. एवढंच त्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोपट चिठ्ठ्यात घाण ठेवली. पोलिसांनी त्याला उचलून घेऊन चालली होती काल. म्हणजे बोरमाळ चोरल्या, कोणी चोरल्या, नातवात चोरल्या. आणि आजीनं तक्रार दिल्या आणि त्या आमच्या बंदरात त्याला काल घेऊन चाललेले पोलीस. त्यानं मला फोन केला. मी म्हणाल साहेब काय झालं म्हणलं. त्यानं घाण ठेवल्या, तिथं न्या तुम्ही, त्याचं पैसे द्या. म्हणजे असे असंख्य प्रश्न आहेत. आणि तुम्ही तर आता काय सातारा शहर हे आपल्या घरातलं असल्या, तुमचं माहेर घर असल्यागत आहे, त्यामुळे तुम्हाला इथं काही अडचण कमी असतील. पण जी लोक आपली केरळला आहेत, आपली दिल्लीला आहेत, आपली जम्मू काश्मीरला आहेत, आप राजस्थानला आहेत, गुजरातला आहेत, त्या लोकांचा हाल काय होत असेल. खरं तर साहेब तुम्ही लवकरात लवकर मोठं आंदोलन खरं तर जसं म्हणतो तसं आपण उभारलं पाहिजे. आणि या आंदोलनाची आपण जसं तुम्ही MPSC साठी आपण एक मोठं आंदोलन उभा केलं आणि त्या आंदोलनाची दखल गरज शासनाने घेतली. तर आता गृहमंत्री तुमच्या फार जवळचे आहेत. त्यामुळं आम्हाला सुद्धा तुमच्याकडून साऱ्यांना अपेक्षा आहेत की तुम्ही एक मोठं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आणि अखंडवर खरं तर मी एक गला व्यवसाय घाता, त्यांचे बंधुबंध नंतर माझा विषय आहे, पण एक गला व्यवसाय म्हणून मी तुमच्या बाजूने आम्ही ठामपणे उभा राहू. आणि आमदार साहेबांना खरं तर मी विनंती करतो, तुम्ही महाराष्ट्रातला एवढा गला बांधव एवढा फार वैचारिक असतोय. आणि त्यांनी सांगितलं एक जरा भाषणामध्ये त्यांची की बाबांनो आपल्यात खरं तर ताळमेळ आहे. मग कोणी तर कोणाचं दुकान दावायचं म्हणजे हे सुद्धा आपण केलं नाही पाहिजे. कारण तो सुद्धा आपलाच आहे. आपण ज्या राज्यामध्ये जातो, कोण गुजरातमध्ये असतंय, कोण राजस्थानमध्ये असतंय, कोण केरळमध्ये, ती व्यापारी बघा आता गुजर साहेबांनी भाषण केलं, ती लोक त्यांना एकमेकाला फार मदत करतात. आपण सुद्धा तसं केलं पाहिजे. जर आपला व्यावसायिक एखादा अडचणीत आला तर सरांच्या अशोकच्या अध्यक्षांनी आणि तुम्ही साऱ्यांनी त्याच्यावर उठाव केला पाहिजे. तुम्ही सारे गेला पाहिजे एकत्र. आणि बाबा काय अडचण आहे, आमचं काय खोटं आहे बघा तुम्ही. आमचं 3 ग्राम सोनं असताना तुम्ही 30 ग्राम का मारता. इथं चंद्रशेखरला माहित आहे आमच्या इथं बेलगाव शेठ म्हणून आमच्या होते, त्याचे 1700 ग्राम सोनं चोरी झालं. म्हणजे माझे पण नातेवाईक तसे चंदू संजय बंदे नातेवाईक. त्या PIनं 17 ग्राम लिहिलं आणि 17 ग्राम लिहिलं. आणि जेव्हा रिकव्हरी झालं तर म्हातारा आमचं आणाय गेलं त्यावेळी 17 ग्रामचा रावा बघितल्यावर ते रडायला लागलं, लोळायला लागलं तिथं. अरे माझं 2.25 किलो सोनं गेलंय. म्हणजे एवढं चुकीचे पोलीस आपल्याबद्दल खरं तर वागते. असा अनेक अनुभव आमचे मला पण माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे. पण आपण आज खरं तर इथला एक चांगला निर्णय घेतला आणि या निर्णयाचा खरं तर अखंड महाराष्ट्रभर आपला एक उठाव झाला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा यासाठी वेळ दिला पाहिजे. आता काय होणार माहिती आहे का, आमदार साहेब एकटे पळून चालणार आहे. विधानसभेमध्ये प्रश्न मांडला म्हणून आपल्याला लगेच सुटेल असं काय नाही. त्यासाठी आपली ताकद या महाराष्ट्र राज्याला दाखवली पाहिजे की आम्ही व्यावसायिक लोक आहेत, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो. आणि आपली जोपर्यंत तुम्ही ताकद दाखवत नाहीत, आपल्याला माहित आहे मूल सुद्धा जो पण रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा पाना पाजत नाही. त्यामुळे तुम्ही सारे ताकदीनं आमदार साहेबांच्या पाठीमागं ठाम राहा. आमदार साहेब खरं तर एक संघर्ष करणार आहे. हे 2013ला मराठा समाजासाठी त्यांनी पहिला आंदोलन हाती घेतलं होतं. म्हणजे एवढं चांगलं काम त्यांच्या पद्धत आहे. त्यांना असं नाही की तो समाज कुठला आहे, तो व्यवसाय कुठला आहे. त्यांना एखादा जर संघर्षाचा धागा मिळाला तर ते धागा 100% पडते. आज आपला धागा त्यांना मिळाला आहे. आणि त्यामुळं हे काम आपल्याला आपलं फक्त महाराष्ट्रापुरतं मराठी ठेवून चालणार नाही, अखंड देशभर आपल्याला उठाव करावा लागेल. आम्ही तुमच्या उठावामध्ये आम्ही सर्वजण आहोत. आमदार साहेबांना आपण साऱ्यांनी विनंती केलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला चांगल्या मार्गदर्शन करतील. पुन्हा मी त्या साऱ्यांचं मनापासून तुमचं साऱ्यांचं हृदयातून आभार व्यक्त करतो. तुम्ही इथं एवढ्या ताकदीनं आला आणि तुमची ताकद आमदार साहेबांनी दाखवली. कारण त्यामध्ये सुद्धा उद्या मोठा मेळावा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे तिथं मग आपल्यातली लोक येणार आहेत. त्यांनी सुद्धा ठरवलं की बाबांनो माझं मत असं आहे की बाबा तुमच्यातले ठराविक मंडळ घ्या आणि आमदार साहेबांच्या सगळी चर्चा करा की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी आपण मेळावा घ्यायचा आहे, कुठं आपण उठाव करायचा आहे, कुठं आपला रस्ता रोको करायचा आहे, ही आपली चर्चा आपली केली पाहिजे. आपली ते
दिशा आपली ठरली पाहिजे. आणि तुम्ही आज खरं तर आपण जिथं शिवाजी राजांचं पाय या जन्मभूमीला लागलेत आणि या जन्मभूमी तर आपला ओटा होतोय, त्यामुळं मला खात्री आहे की हा ओटा आपण करतोय तो यशस्वी 100% होणार आहे. एवढीच मध्ये तुम्हाला काही देतो आणि ते सांगतो. जय महाराज. काहीतरी सोनं स्थगित केलं चोरांच्या बरोबर. तर साहेब महत्वाचं मला सांगायचंय की हे जे सोनं 7 किलो 200 ग्राम आहे ना, त्यातलं बरंच सोनं आमच्या व्यापाऱ्यांचं आहे. चोरीतलं सोनं अजिबात नाही घेत. चोरीचं सोनं त्यांच्या घरात आहे. म्हणजे 2 ग्रामची चोरी झाली असेल, 2 ग्रामची चोरी झाली असेल तर आमच्याकडून 200 ग्राम जमा करून घेतलेलं आहे. ते 2 ग्राम सोनं असेल ते चोराजवळ तरी आहे नाही ते त्या व्यक्तीजवळ आहे. तर अशा पद्धतीने आमचा छळ केला जातो. कालच म्हणजे गेल्याच दिवसात काही दिवसापूर्वी एक आमचा प्रकार घडला होता. चोरानं 7 ग्राम सोनं मार्केटमध्ये विकलंच होतं. पण पोलिसांनी जवळजवळ 70 ते 80 ग्राम सोनं रिकव्हर करून घेतलं आमच्या व्यापाऱ्यांच्याकडून. आणि तो चोर तिसऱ्या दिवशी मार्केटमध्ये फिरत होता. तर याच्यावर काहीतरी निघालं पाहिजे की पोलीस प्रत्येक वेळी व्यापाऱ्याला चोर म्हणून धरतात आणि हा चोर असतो हा व्यापाऱ्यांनी पेरलेलाच असतो. मला सरळ त्याच्यावर आरोपच आहे की यांनी पेरलेलाच असतो की तू चोरी इथं विकलीस म्हणून दाखव. म्हणजे आमच्या इथे एक वाघेश्वरी ज्वेलर्स शंकरशेठ पुढाईला, तर त्यांच्या दुकानामध्ये 12 ग्रॅमचं कंटन चोरीला गेलं. तो चोर अजून सापडलेला नाही. जवळजवळ किती 1 महिना होऊन गेला असेल. ही रियालिटी आहे की अजून आमच्या दुकानात जी चोरी होते तो चोर सापडत नाही. पण जो चोर आमच्या दुकानात आम्ही विकतो तो दुसऱ्या दिवशी सापडतो. तो कसा? ही रिअल फॅक्ट आहे. म्हणजे आमच्या दुकानात जर 1 तारखेला सोनं विकलं असेल तर 2 किंवा 3 तारखेला पोलिसांचे फोन येतात की असा चोर आमच्याकडे सापडलेला आहे आणि त्यानं तुमच्याकडे सोनं विकलेलं आहे, तर तुम्ही पोलीस स्टेशनला या. बोलवलं जातं. आरोपी ठेवतात बाजूला, आम्हाला व्यापाऱ्यांना दुसऱ्या रूम मध्ये ठेवतात आणि मेसेज घेऊन येतात की आरोपी असा म्हणतोय की मी 10 वेळा सोनं ह्या व्यापाऱ्याला विकलंय आणि ते सोनं 300 ग्राम आहे, विकलेलं असतं 3 ग्राम. आणि ते आम्हाला 300 ग्राम भरून द्यायला लावतात. आणि ते कोणाकोणाजवळ गेलाय तो आटलंच कोणाकडे, त्याच्याकडून वेगळी रिकव्हरी घेतात. दिलेस कुणाकडे, त्याच्याकडून वेगळी रिकव्हरी घेतात. आणि तू कुणाला दिलेस याचीही रिकव्हरी घेतात. आणि परवा दिवशी वेगळाच एक प्रकार घडला जो प्रवीण भोसले साहेबांसोबत घडलेला की त्यांच्याकडून सोनं विकलं, त्यांनी पैसे दिले, ते दुसऱ्या व्यापाऱ्याकडून त्या चोरानं खरेदी केली. ती खरेदी केलेली दुसऱ्या व्यापाऱ्याने त्यांना विकली. तर तिन्ही व्यापाऱ्यांना त्या कामामध्ये पकडले गेले. अशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय होत आहे. आणि हा अन्याय पहिल्यापासून होतोय. पण सातारा शहरामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये याचं एवढं वातावरण तापवलेलं आहे पोलिसांनी आणि खूप त्रास दिला जातो. आणि एक माणूस आमच्यातच एक माणूस आहे एवढा बेजार झालेला या गोष्टीला की आता अक्षरशः दुकानं बंद करावी, घरी जाऊन बसावं अशी परिस्थिती आहे आता. म्हणजे चोरी केलेलं जे सोनं असतं हे पोलिसांपर्यंत जातच. पण ते सोनं जे घेतलेलं असतं, आम्ही समजा 10 ग्राम घेतलं असेल तर आम्हाला 100 ग्राम 200 ग्राम एवढं भरून द्यावं लागतं. आणि आम्ही देतो का? तर आमचं नाव खराब होऊ नये, पोलिसांचं लचान आमच्या मागे लागू नये, पोलीस सारखे आमच्याकडे येऊ नये. आणि एकदा जर आम्ही भरून दिले की पोलीस सतत आमच्याकडे येतात. उदाहरण यांनी घेतलं असेल 1 तारखेला तर 30 तारखेची चोरीची केस असेल त्यांच्याकडे येणार, पण भरून द्या. तो पोलीस चोर तुमचं नाव दाखव, तुमच्याकडे बोर्ड दाखव. अशा पद्धतीने हे आमच्यावर संकट आहे. याच्याला काहीतरी मार्ग निघावा. असे किस्से घडले व्यापाऱ्यांचे की आरोपीचे फिंगरप्रिंट अमुक आरोपीचे फिंगरप्रिंट मॅच झाले तर ह्याने इथं चोरी केली आहे. अशा आरोपींना काही कारण नसताना उचललं जातं. आणि एकदा रिकव्हरी घेतल्यानंतर एका वस्तूची एका चोरीची 1 वेळ रिकव्हरी घेतल्यानंतर बाजारात त्याची 3 वेळा घेतली जाते. तू त्या सोन्याचं काय केलं, तू कुठं वितळलं, तू त्याचं नाव सांग, तुला साक्षीदार करतो. किंवा त्याला मारहाण केल्यानंतर त्याच्याकडून पुढच्या व्यक्तीचं नाव, ज्यानं वितळलंय त्याला मारहाण करून त्यानंतर बुलियनवाल्याचं नाव या बदलावाल्याचं नाव, असं नाव एक म्हणजे अगदी 100 ग्राम जर दागिना कुठं चोरीला गेला असेल तर त्याची काय लेवलवर अर्धा किलोपर्यंत रिकव्हरी डिपार्टमेंट करतं. हा फार मोठा समस्या आहे. त्या एक व्यापाऱ्याचं समजा 3 ग्राम घेतला असेल, 30 ग्राम घेतला असेल तर त्याचं मागणीच, समजा एक आरोपी आहे त्यानं 60 ठिकाणी चोरी केल्या, त्यातलं 1 साताऱ्यात आणून विकले, समजा इस्लामपूरमध्ये या कुठं चोरी केल्या,
3 ग्राम या 10 ग्राम साताऱ्यात आणून विकलंय, तर त्या आतापर्यंत जेवढे गुन्हे त्या गंभीर आहेत त्या सगळ्या आरोपांची त्या व्यापाऱ्याकडून घ्यावी अशी त्यांची डिपार्टमेंटची अपेक्षा असते. आणि डिपार्टमेंट अजिबात त्या गोष्टीला सहकार्य व्यापाऱ्याला करत नाही. व्यापाऱ्याला आरोपी समजूनच आरोप्याच्या भाषेतच त्याच्यासंग व्यवहार केला जातो. ती कमीत कमी त्यांना तेवढा एक संधी मिळावी, व्यापाऱ्याला त्याची बाजू मांडण्याचा एक हक मिळावा किंवा त्याला बोलता यावं, हीच आमची विनंती. तर एक 20 दिवसापूर्वी माझं छोटंसं दुकान आहे, पूर्ण माझं 1 ग्रामचं आहे. मी स्वतः तयार करून म्हणजे हे करतो. अगदी विंग शर्ट चांगलं टाकाटकमध्ये सेंट मारणारी व्यक्ती जर येऊन चोरीचा माल देत असेल तर आम्ही करायचं काय? जर आम्ही 1 ग्रॅम घेतलं होतं, 1 ते 2 ग्रॅम, त्या म्हणजे चोरांनी पोलिसांना सांगितलं की 10 वेळा माझं सोडून घेतलं, मी दिले त्यांना, आणि पुढे करायचं काय? तर ते एवढा दबाव आणला ना साहेब की अक्षरशः मी दुकानानंतर स्पष्ट सांगितलं मी दुकानच बंद करतोय, मला धंद्यानंच पडायचं नाही. म्हणजे एवढं हे होतं, म्हणजे 4 दिवस झाली झोप लागत नव्हती साहेब. एवढ्या डिप्रेशन मध्ये होतो ना साहेब की सांगू शकत नाही. त्यामुळं व्यापारी हा म्हणजे पोलिसांना वाटतं की गुन्हेगारच आहे, म्हणजे आमच्याकडे बघताना दृष्टिकोन नाही वाईट. हे बंद झालं पाहिजे, म्हणजे चांगल्या भावनेने समोरच्याने पण आम्हाला बघितलं पाहिजे. एवढं म्हणजे धन्यवाद. आणि कितीही मोठं झालं तरी तुमच्यासारखं साधं राहता येतं. आणि मी तुमचा प्रवास, तुमचा हा संघर्षाचा प्रवास असा, तुम्ही भूमिपुत्र आहात. कित्येक राज्यकर्ते आहात ज्यांनी पाठबळ घेऊन राज्य करायला आले, ते आज त्यांच्या जागेवरती बसले. तर तुमच्याकडे बघून खरंच खूप अभिमान वाटतो. आम्ही सगळे तुमच्या मातीतले आहोत. मी खानापूरचा, इथे कित्येक जण आटपाडी सांगलीचे आहेत. पडळकर वाडीतनं आटपाडी सांगली जिल्ह्यातला एक तरुण उभा राहतो, त्यानंतर त्या तरुणाचा आवाज संबंध महाराष्ट्र शांततेत ऐकतो. तो कित्येक वेळा कित्येक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतो. पहिला विषय त्याने धनगर आरक्षणाचा इतका मोठा विषय त्याने निलयपणे पाळला. त्यानंतर भाजपची मुलूक मैदानी तोड, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा विषय असेल, अशा कित्येक विषयांना वाचा फोडण्याचं काम पडळकर साहेब तुम्ही केले. आणि असे राज्यकर्ते आम्हा महाराष्ट्राला लाभले. मला असं वाटतं की खरंच जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा आम्हाला तुम्हाला पाहायला खूप बरं वाटेल. कारण असाच वंचितांचा आवाज, आमचा आवाज, अशा घटकांचा आवाज जेव्हा तुम्ही परिषदेत उचलता त्यावेळेला खरंच घरात बसलेल्या, दुकानात बसलेल्या सुवर्णकाराला, त्या धनगर समाजाच्या तरुणाला खरंच मनातून बरं वाटतं. आणि अशी ओळख त्यानंतर मी आमच्याच असोसिएशनचे मान्य उदयसिंह, त्यांनी दोघांनीही एक घास वाढला होता. बोळ्या सशांना आणि चतुर कोल्ह्यांना पंक्तीत जेवताना त्यांनी दोघांनीही घास वाढला होता. नकाब घातलेल्या काहींनी आज वेगळाच चेहरा दडला होता. नकाब घातलेल्या काहींनी आज वेगळाच चेहरा दडवला होता. कपटाच्या चालींनी कैंदा हरला असाल, कपटाच्या चालींनी कित्येकदा हरला असाल तुम्ही, कपटाच्या चालींनी कित्येकदा हरला असाल तुम्ही, पण जिंकणाऱ्याला विचारा की गोपीचंद पडळकर या नावानं त्यांना घाम फोडला होता. पण गोपीचंद पडळकर या नावानं कधीतरी त्यांना घाम फोडला होता. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.